ओके, सध्याच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी पुन्हा एकदा आपण टीव्ही स्क्रीनवर टॅक्स स्लॅब कसे असतील ते बघूया. 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त करण्यात आलेलं आहे. 0% कर लागेल त्याच्यावर. 0 ते 12 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा टॅक्स स्लॅब हा 12 ते 16 लाख असेल, त्याच्यावर 15% उत्पन्न लावलेलं आहे. त्या पुढचा स्लॅब 16 ते 20 लाख, 20% उत्पन्न कर लागेल त्याच्यावर. 20 ते 24 लाख 25% कर लागेल त्याच्यावर. आणि 24 लाखाच्या पुढे 30% कर लागेल. अशी नवीन कर प्रणाली आहे. समजून घेण्याचा प्रयत्न करूया पुन्हा एकदा. जे प्रेक्षक नव्यानं या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत, नव्यानं ही चर्चा पाहत आहेत, त्यांच्यासाठी शंतनू बागवे यांच्याकडे जाऊया. तुम्ही जरा थोडंसं समजावून सांगा की ही नवी कर प्रणाली नेमकी कशी असणार आहे, कुठल्या उत्पन्न गटाला कशा पद्धतीनं कर लागणार आहेत. जी नवीन कर प्रणाली आहे त्यात जर का आपण नवीन टॅक्स रेजिमला गेलो, म्हणजेच न्यू टॅक्स रेजिमला गेलो, तर 12 लाखापर्यंत टॅक्स लागणार नाही याच्यावरती पूर्णतः क्लॅरिटी आहे. फर्स्ट ऑफ ऑल, ओके. सो जर का आपण नवीन टॅक्स रेजिमला गेलो आणि आपलं इन्कम 12 लाख आणि सॅलरीड इन्कम असो आणि 12,75,000 पर्यंत आहे तर टॅक्स लागणार नाही. फिनान्स बिल आल्यानंतर आपल्याला फक्त एवढीच क्लॅरिटी मिळेल की जर का 12 लाखाच्या वरती उत्पन्न गेलं तर मला 4 लाखापासून टॅक्स लागणार की नाही. त्यात जर का सरकारने असं म्हटलं की ओल्ड टॅक्स रेजिमला गेला तरच लागेल, तरच तुम्हाला 4 लाखाच्या वरती टॅक्स लागणार. सो मुळात आत्ता तरी आपण हे समजून घेऊया की 12 लाखापर्यंत न्यू टॅक्स रेजिम नो टॅक्स. 12 लाखाच्या वरती उत्पन्न गेलं तर जे काही टॅक्स स्लॅब्स अनाऊन्स केलेले आहेत, इव्हन इन न्यू टॅक्स रेजिम किंवा ओल्ड टॅक्स रेजिम, त्या टॅक्स स्लॅब्स प्रमाणे टॅक्स लागेल. ही क्लॅरिटी सर्वांना आय थिंक आतापर्यंत आहे. जर का एकच फक्त पॉसिबिलिटी अशी आहे की जर का 12 लाखाच्या वरती इन्कम गेलं तर आपल्याला 4 ते 12 लाखापर्यंतचा जो आपण टॅक्स बेनिफिट म्हणतोय तो जाऊ शकतो. आणि ही क्लॅरिटी आपल्याला फिनान्स बिल आल्यानंतर त्याच्यातून पूर्णतः मिळेल. आणि त्यातही फिनान्स बिल आल्यानंतर नाही, फिनान्स ऍक्ट जेव्हा पास होईल तेव्हा ऍक्च्युअल मध्ये इन्कम टॅक्सचा हा लॉ इम्प्लिमेंट होईल.